नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावरती मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. ते शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका भागामध्ये अशी एक घटना झालेली आहे त्याच्यावरती थोडंसं एक्सप्लेन करणार आहोत की जे शेतकरी बांधवांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या आता वातावरण पण खूप तुम्हाला माहिती आहे की अवकाळी पावसाचं वातावरण आहे. मे महिन्यापासून जुलैपर्यंत जे हे वातावरण असतं ते अवकाळी पावसाचं असतं, वातावरण बिघडलेलं असतं. आणि त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, सत्य घटना आहे आणि ही केस तालुक्यातील एक घटना आहे. त्या केस तालुक्यातील केकानवाडी नावाचं गाव आहे, त्या गावातील ही एक घटना आहे, दुर्दैवी घटना आहे. आणि ती घटना मला तुमच्यापर्यंत शेअर करावी वाटली, यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, ही माहिती खरंच तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय माहिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, जसं की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे शेतकरी बांधव आपल्या जनावरे घेऊन किंवा आपल्या कामानिमित्त शेतात जातो आणि शेतात गेल्यानंतर दिवसभर काम करतो आणि घरी येत असतो, अशी त्याची दिनचर्या असते. आणि काय होतं की एक दिवस असा आला की की एक शेतकरी बांधव शेतामध्ये जातात आणि आपल्या नियमित कामाप्रमाणे जनावरे वगैरे चारतात. आणि दुपारी खूप वातावरण म्हणजे ढगाळ वातावरण आलेलं असतं आणि पावसाचं येणार असं वाटतं, पण शेतकरी बांधवाला वाटतं की आता पाऊस येणार नाही, काय नाही, येत नाही. तर अशा भावनेने त्यांनी शेतातच थांबले. आभाळ खूप आलेलं असतं आणि आभाळ आल्यानंतर थोडंसं रिमझिम पाऊस येतो. आणि पाऊस आल्यानंतर शेतकरी बांधवांना काय होतं की आपले जनावरं घेऊन ते एका म्हणजे आडोश्याला जातात. तर शेतकरी बांधवांनो, सध्या वातावरण बिघडलेलं आहे, वातावरण जरा अवकाळी पावसाचं असतं. त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी काय केलं की आपलं एक गाय आणि ते स्वतः जाऊन लिंबाच्या झाडाखाली त्यांनी आसरा घेतला. आणि तितक्यात एक वीज कोसळली आणि त्या जागीच शेतकऱ्याचा आणि जे गाय आहे त्या गायीचा, जनावराचा जागीच मृत्यू झाला. ही एक सत्य घटना आहे. त्या घटनेची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट एकच आहे. आणि ते उद्दिष्ट काय आहे तर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस वातावरण आता सध्या अवकाळी पावसाचं आहे आणि पावसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की कुठल्याही झाडाचा आसरा न घेता तुम्ही डायरेक्टली म्हणजे घरी आलं तरी चालेल, भिजत या, वारा असू द्या, काही बी असू द्या, पण तुम्ही कुठल्या झाडाचा आसरा घेऊ नका. कारण की झाडावरती वीज पडत असते आणि वीज पडण्याचे कारण काय आहेत ते पण आपण नेमकं कुठं पडते याचं सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगूया आपण. शेतकरी बांधवांना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच संदेश द्यायचा आहे की वातावरण बघून आपल्या घराकडे या किंवा घराचा आसरा घ्या. अशा झाडाचा कुठलाही आसरा घेऊ नका, जेणेकरून तुमच्याबरोबर मुख्य प्राण्यांना सुद्धा तिथे जीवितहानी होऊ शकते, मनुष्यहानी होऊ शकते. आणि जेवढं होईल तेवढं आपले जनावर आहेत ते शेतामध्ये गोठ्यात असू द्या किंवा झाडाला बांधू नका. मोकळ्या ठिकाणी तुम्ही शेतात बांधले तरी हरकत नाही, पण झाडाखाली जनावरे बांधू नका. तुम्ही सुद्धा झाडाचा आसरा घेऊ नका. कारण इथून पुढे येणारे एक 7 ते 8 1 ते 2 महिने आहेत ते असेच दिवस असणार आहेत की सकाळून ऊन कडक असणार आहे, दुपारून पाऊस ढगाळ वातावरण बनेल आणि अवकाळी पाऊस येईल, गारा येतील. आणि याच्यामुळे काय होईल की वीज कडकण्याचं जे प्रमाण आहे ते सध्या हे 2 महिने खूप जास्त असतं. या महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे. आणि शक्य होईल तेवढं तुम्ही वातावरण जर तसं झालं पाऊस येण्यासारखं तर तुम्ही थेट घराकडे जा. आणि तुम्ही कुठल्याही झाडाचा आसरा न घेता तुम्ही डायरेक्टली घरी जा. आणि जे जनावरे वगैरे आहेत, तुमचे जे पशु आहेत ते झाडाला न बांधता तुम्ही डायरेक्टली हे आहेत ते गाईच्या गोठ्यात बांधा किंवा मोकळ्या ठिकाणी बांधा, जेणेकरून आसपास झाड नसेल. तर शेतकरी बांधवांना ही खूप माहिती तुमच्यासाठी मला महत्त्वाची वाटली, म्हणून तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करावी असं मला वाटलं. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.